गुलामगिरीत आयुष्य काढू नका, अन्यथा घरे विकून दुसरीकडे जावे लागेल. अपक्ष उमेदवार संदीप तांबे यांच्या चौकसभेला नागरिकांची मोठी गर्दी. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला अवघे 2 दिवस शिल्लक राहिले असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 मधील अपक्ष उमेदवार संदीप तांबे यांच्या प्रचाराला मोठा वेग आला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी पाटील पार्क येथील संभाजी चौकात संदीप तांबे यांच्या प्रचारार्थ चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या चौक सभेला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत उमेदवार संदीप तांबे यांचे औक्षवण करत विजयी भव असा आशीर्वाद दिला. यावेळी बोलताना तांबे म्हणाले की गुलामगिरीला थारा देऊ नका, अन्यथा या परिसरातून घरे विकून दुसरीकडे स्थलांतर करण्याची वेळ येईल. प्रभागाचा खरा विकास करायचा असेल तर योग्य उमेदवाराची निवड करणे गरजेचे आहे. येत्या 15 तारखेला मतदारांसमोर ही महत्त्वाची संधी आहे असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आतापर्यंत कोण मदतीला धावून आले, कोणी प्रामाणिकपणे काम केले याचा विचार करून निर्णय घ्यावा आणि अशा उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. या चौक सभेदरम्यान परिसरातील महिला भगिनींनी ठिकठिकाणी संदीप तांबे यांचे औक्षवण करत विजयी भव असा आशीर्वाद दिलाय. नागरिकांची मोठी उपस्थिती व मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता अपक्ष उमेदवार संदीप तांबे यांना प्रभागातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. बरोबर ना, कोणाचे फोटो काढताय, कोणाला तरी काहीतरी विचारताय, म्हणजे ही आज तुम्हाला परत एक गुलामगिरी सुरू करायची का हे पण लक्षात घ्या. तुम्हाला त्या गुलामगिरीत जायचं नसेल, त्या दहशतीत जायचं नसेल तर तुम्हाला उद्या सगळ्यांना प्रत्येकाला 10-10, 20-20 मतदानाला संपर्क करून 15 तारखेला त्यांना सकाळी बोलून घ्यावं लागणार मतदानाला. पण तुम्ही त्याच्यात जर चुकी केली तर या गुलामगिरीच्या आणि दहशतीच्या खाली तुम्हाला पूर्ण आयुष्य काढावं लागेल, नाही तर तुम्हाला इकडे घर विकून दुसरीकडे राहायला जावं लागेल. ही निवडणूक तुमच्या भविष्याची आहे, या मुलांच्या भविष्याची आहे आणि आपण सगळे त्याला जबाबदार ठरू. याआधी मी वर्षाला आधी येथील नागरिकांना पर्याय नव्हता, पर्यायी उमेदवार राहत नव्हता, ती ऍडजस्टमेंट राहत राहायची एकमेकाची. परंतु आज नागरिकांना आपल्या स्वरूपातून आपल्या माध्यमातून पर्याय निर्माण झालेले आहे. ते लोक शोध घेत आहे. आम्ही आता सुशिक्षित खूप लोकांना भेटलो तर लोकांचं म्हणणं आमच्या उमेदवारच नव्हतं, आम्हाला कुठलं तरी बटन दाबायला लागायचं. त्यामुळं सगळ्या पक्षातील लोक असतील, कार्यकर्ते असतील, इतर सर्व नाराज असतील, हे सर्व आपल्याला मदत करताय. काहीच्या नावाने तुम्हाला सांगू शकत नाही, हे त्यांना जाऊन आणतील, मग आपलं काम बंद पडून जाईल. त्यांना आपण 16 तारखेला मिरवणुकीत सहभागी करून घेऊ. त्या लोकांना आमच्या गाडीत फिरणाराच फोन करून पीठ देत होता. त्यांना जशी माहिती भेटते तसे त्यांच्याबरोबर आपले माणसं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ती कुठली काळजी करायची नाही. फक्त गालबोट लागून द्यायचं नाही, शांततेत मतदान करायचं, चांगल्या लोकांचं मतदान घ्यायचं, चुकीच्या लोकांकडे जाऊच नका. समाजात जे वाईट लोक आहे त्यांच्या मार्गाला जाऊ नका. समाजात खूप इथले 1500 लोक राहतात, 45,000 मतदान आहे, त्याच्यात आपलं किती चांगलं घ्यायचंय ना, जे घरी थांबले ते घेऊन येऊ आपण. तुमच्या प्रत्येकाच्या सूचनेचा आदर राहील. तुम्हाला सगळ्यांना 2 दिवसाच्या आधी म्हणजे उद्या संध्याकाळी काम सोपवून दिलं जाईल. त्यावेळेस असं म्हणू नका की मला हे का बरं आहे, मला ते काय आहे, मला हे काय आहे. ही जबाबदारी तेवढी तुम्ही एक जबाबदारी म्हणून घ्या. तुम्ही प्रत्येक जण याचे निवडणुकीचे काम आहे, शिलेदार आहात, त्याचे कॅपॅसिटी त्यानुसार वेगवेगळं काम दिलं जाणार आहे. मग त्यावेळेस मला हा गट पाहिजे, मला हा गट पाहिजे असं करू नका. 18 शाळांमध्ये मतदानाचे केंद्र आहे, 18, त्याला 49 बूथ आहे. काही ठिकाणी एकच आहे, परंतु या प्रत्येक ठिकाणी आपल्या प्रत्येकाची नोंदणी केली जाणार आहे. तुमच्याबरोबर किती स्थानिक जे लोक आता पेटीने आपल्या ठिकाणून पेटी, कारण तुमचे आता फोटो स्कॅनिंग झाली. कोणतरी असं उद्या रील्स पाहायला बसल 300 रुपये रोजाने असं पाहिजे खाली साहेब. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.